मित्रांनो, तुम्हालाही माझ्याप्रमाणे झवण्याचा आणि झवून घेण्याचा शौक असेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, माझे नाव रेश्मा आहे. मी एक 21 वर्षाची मादाळलेली कामिकाच म्हणावी लागेल, कारण माझे वय फक्त 21 वर्ष आहे. पण लोकांनी मला ठोकून ठोकून पार सुजवले होते. माझी अंगकाठी म्हणजे मोठमोठाले थान, लालसर ओठ, ढब्बू दाणा आणि मशिवाणी पुच्चा आणि गाण तर गुहाच आहे. मी जर स्टूलवर बसले तर माझ्या पूर्ण गांडीत स्टूल जायचा, एवढी मोठी जी गांड होती. माझ्या वडिलांनी माझे नुकतेच लग्न केले होते, कारण मी खूप जवळी असल्यामुळे त्यांनी माझे लक्षणे ओळखून माझे लवकर लग्न लावले होते. माझा नवरा ऑफिसमध्ये क्लार्क होता आणि तो शहरामध्ये नोकरीच्या गावी. आम्ही दोघेच होतो. ते सगळी 8 वाजता ते सकाळी 8 वाजता कामावर जायचे आणि रात्री 8लाच परत यायचे. त्यामुळे मला दिवसभर 10x10च्या रूममध्ये एकटी बसून राहावे लागायचे. मला काहीच करमायचे नाही, म्हणून मी दिवसभर मनोरंजन म्हणून पॉर्न बघायचे आणि कुचित साबणाचा फेस करून पूर्ण 5ही बोटं घालून घ्यायचे. आमचा घरमालक दुबईला राहायचा आणि फक्त घर सांभाळण्यासाठी म्हणून आम्हाला अगदी कमी दरात किरायाने रूम दिलेली होती आणि तीही एकच रूम. त्या शहरात आजूबाजूला लोक एकमेकाला विचारत सुद्धा नव्हते की बोलत सुद्धा नव्हते. त्यामुळे मला खूप कंटाळा यायचा. आजूबाजूला कोणी गडी माणूस ना बाई माणूस बोलायला नसायचं. मग मी त्यांना एक दिवस म्हणाले, अहो, मला इथे बिलकुल करमत नाही. आपण दुसरीकडे शिफ्ट होऊयात ना, दुसरीकडे राहायला जाऊया, असं मी त्यांना म्हणाले. माझा नवराही मला म्हणाला. तोही फार झवळा होता. त्यालाही माहीत होतं की आपण दुसरीकडे गेल्यानंतर ही फार सेक्सी दिसते आणि लोक हिला मागून पुढून ठोकल्याशिवाय राहणार नाहीत आणि दुसरीकडे गेलात तर हिला नक्कीच लोक झवून काढतील, कारण तो 12 घंटे बाहेर असायचा. मग आजूबाजूचे शेजारी सुद्धा हिला ठोकून काढतील. त्यामुळे त्याने मला स्पष्ट नकार दिला, आपण दुसरीकडे राहायचं नाही म्हणून. तो मला म्हणाला, इथे काय प्रॉब्लेम आहे सांग बरं. सगळं काही ओके तर आहे ना? कोणाचे टेन्शन नाही ना, कोणाची झिकझिक नाही? मी म्हणाले, नाही हो, साधे इथे माणूस तर नाही आणि माणूस तर सोडाच, पण कुत्र सुद्धा इथं बोलायला नाहीये मला. असे म्हटल्यास खरंच त्यांच्या लक्षात आलं, खरंच एकटं जगणं किती कठीण असतं. आपणाकडे लहान लेकरू सुद्धा नाहीये बोलायला. म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी एक 20,000 रुपये मोजून सरकारी कुत्रे आणले. ते कुत्रे अगदी हुशार होते. त्याला जिथं बस म्हणेल तिथे बसायचा, खा म्हणले तर खायचा, संडास आली तर गेटच्या बाहेर जाऊन करायचा, लघवी आली तर बाथरूम मध्ये जाऊन करायचं. या गोष्टीचे मला फार नवल वाटायचे की कुत्रे कसे काय माणसापेक्षा जास्त हुशार असतील बरं, असं मला नेहमी वाटायचं. मला आता कर्म लागलं, कारण जेवत असताना तो माझ्यासोबत भाकरी खायचा. त्याच्या मालकाला तो गाडीपर्यंत सोडायला जायचा. असे अनलिमिटेड गुण त्याच्या अंगामध्ये होते. पण एक दिवस झालं असं की ते सकाळी 8 वाजता कामाला गेले आणि माझे खूप डोके दुखत होते. त्यामुळे मी कशी तरी अंघोळ केली आणि कॉटवर तशीच नागडी झोपले. रूम लावलेली होती. कुत्रा हा माझ्या शेजारीच होता. कुणास ठाऊक त्याच्या काय मनात आले, त्याने माझी पुच्ची चाटायला चालू केली. कुत्र्याने पुच्ची चाटणे माणसापेक्षाही खूप भारी असते बरं का, हे मला तेव्हा समजलं. पुच्ची चाटल्यामुळे माझी डोकेदुखी कुठे पळाली हे मला समजलंच नाही. मीही आता त्याला प्रतिसाद देत होते. माझ्या टांगड्या फाकवत मी दोन्ही पाय वर घेतले आणि दोन्ही हाताने वरती धरले. तोही इतका हुशार होता की त्याने माझे गांडीचे आणि पुच्चीचे भोग बारीबारीने साठू लागला. माझ्या तोंडून चित्कारण्याचे आवाज निघू लागले. सगळे अंग पाणी पाणी झाले होते. मी माझी पुच्ची थुका लावून चोळू लागले आणि पुच्चीतून पाझरलेले पाणी मलाईसारखे हातात घेऊन चाटू लागले. आता मला खूप कण सुटला होता. मी ठरवलं, आता माणूस नाही तर आपण आता कुत्र्याकडूनच मागून पुढून झवून घ्यायचे हे ठरवले होते. त्यामुळे मी त्याच्या बुल्ल्याकडे बघितले. कुत्राही पुच्ची चाटून उत्तेजित झाला होता. त्याचा बुल्ला अगदी लाल जरद गाजरासारखा दिसू लागला. त्याने माझी पुच्ची चाटत चाटत
त्याचा बुल्लाही स्वतःचा चाटू लागला. ही सर्व बाब लक्षात घेत मी त्याच्या मागच्या तंगड्यामध्ये उतानी पडले आणि पुच्छी त्याच्या तोंडासमोर ठेवली. तोही पुच्छी चटाचटा चाटत होता. मीही लागले त्याचा तोंडात बुल्ला घेऊन पार पार चोकू लागले. पण तो 2-3 मिनिटांनी बुल्ल्यातून लघवीसारख्या नेहमी पिचकाऱ्या मारत आणि तोंडात परत परत बुल्ला घेत लघवीसारखा तो असा चिकट असा पदार्थ सोडायचा. त्यामुळे मला तोंडामध्ये खरट लागायचं. मी जवळपास 10 मिनिटे बुल्ला चोकून त्याचा सोडून दिला. आता मला वेध लागले होते की मला तो झवणार कसे. मी कितीही उताने झाले तरी तो फक्त माझी पुच्छी चाटत होता. त्याला बुल्ला पुच्छीत घालायचे समजत नव्हते. म्हणून मी त्याचे पुढचे 2 तंगडे उचलले आणि उताने होऊन खांद्यावर ठेवले. पण तरीही त्याचा बुल्ला पुच्छीवर फक्त वर ठेपले मारत होता. मला काय करावे हे आता सुचेनासे झाले. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी लगेच त्याच्या समोर कुत्रीची पोझिशन घेतली. अशी पोझिशन घेताच त्याने परत माझी पुच्छी आणि गाण जोरजोरात चटाचटा चाटू लागला. मला मात्र विश्वास होता की तो आता नक्की मला झवून काढेल, कारण कुत्रीची नेहमी पोझिशन अशीच असते. त्यामुळे मला एकच लक्ष होतं की आता हो हे गांडीत घालणार की पुच्छीत घालणार. म्हणून मी त्याच परिस्थितीमध्ये त्याच्याकडे गांड करून उभा होते. त्याने गांडीचा वास घेतला आणि दोन्ही तंगडे उचलून त्याने माझ्या पाठीवर ठेवले. मी कसे बसे त्याचे समोरचे तंगडे पकडले. तो जोरात मला हेपले देत होता. पण बुल्ला काही पुच्छीत सरकत नव्हता, कारण तो पहिल्या वेळेस एका बाईला झवून काढत होता. पहिल्या वेळेस तो एका मादाळलेल्या स्त्रीला झवून काढत होता, कारण त्याने फक्त पहिल्या कुत्र्या झवलेल्या होत्या. आणि आज त्याचे नशीब होते की त्याला एका बाईची पुच्छी झवायला भेटणार होती. मग मी त्याच्या समोरच च्या पायाला एक हात सोडला आणि हात पाठीमागे करत त्याचा बुल्ला पकडला आणि पुच्छीत कोंबला. त्याला पुच्छीत गेला म्हणून लगेच समजले आणि त्याने जोरात कंबर हलवायला चालू केलं. मला खूप मजा येत होती. मीही गाण अशी पकडली की बुल्ला बाहेर जाता कामा नये. तोपर्यंत परत एक बुल्ला काढायचा आणि खाली उतरायचा आणि परत चाटायचा. मला खूप मजा येत होती. त्याने परत एकदा माझ्यावर चढाई केली आणि परत माझ्या पुच्छीतून काढून गांडीत बुल्ला खुपसला. मग त्याने खूप जोरात माझी गांड मारली. मीही फार विवळत होते, चिरकत होते. मला वाटत होतं आता अशाच प्रकारे याच्याकडून रोज आपली नवरा गेल्यानंतर पुच्छी ठोकून घ्यायची. खूप चांगल्या प्रकारे ही माझी सोय झाली होती आणि आता मी त्याला चांगल्या प्रकारे झवायला शिकवणार होते. परंतु कुत्रा आता चांगल्या प्रकारे हुशार झाला होता. त्याने आता मला त्याचा बुल्ला हातात पकडूही दिला नाही. ते लगेच माझ्या पुच्छीत घालू लागला आणि बारीने उतरून माझी गांडीचा वास घ्यायचा आणि पुच्छीत एकदा आणि गांडीत एकदा बुल्ला घालायचा. मित्रांनो, कुत्रे हे फार हुशार असतात बरं का. जर त्याच्या पुढे वाकल्यानंतर तो कोणाचीही गांड झवून काढू शकतो आणि तो सरकारी कुत्रा असल्यामुळे त्याचा बुल्लाही फार मोठा होता. अशा प्रकारे मित्रांनो त्याने माझी पुच्छी झवून काढली, गांड झवून काढली. मित्रांनो, आता दिवसा माझा कुत्रा मला ठोकायचा आणि रात्री माझा नवरा मला झवून काढायचा. अशा प्रकारे मित्रांनो मी झवडी असले तरी शहरामध्ये चांगल्या प्रकारे मी झवून घेण्याची सोय केली होती. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही झवड्याबाईची कथा होती. तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.